नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नवीन आणि नूतनीकरण अर्जासाठी 1 रुपयाचं चलन पावती काढणं गरजेचं होतं, पण आता महामंडळाकडून 1 रुपयाची चलन पावती अगदी फ्री करण्यात आलेली आहे। नवीन अर्जासाठी आणि नूतनीकरण अर्जासाठी आता चलन पावती अगदी फ्री करण्यात आलेली आहे। तसेच आता महामंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी डिजिटल स्वरूपात ID कार्ड उपलब्ध करून दिलेलं आहे। बांधकाम कामगारांसाठी स्मार्ट ID कार्ड तसेच रिन्युअल पावती कशी काढावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बांधकाम कामगार कल्याण महामंडळाची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, तिथून तुम्ही ती कॉपी करून घेऊ शकता। वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या सर्व्हिसेस दिसतील, जसे की नवीन नोंदणी, रिन्युअल, प्रोफाइल अपडेट। या सर्व्हिसेस मधील आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक नेक्स्ट पेज ओपन होईल। समोरील पेज वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे। तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर योग्यरित्या एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला या खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे। नेक्स्ट पेज वरती तुम्हाला बांधकाम कामगाराचे प्रोफाइल पेज दिसेल। समोरील पेज वरती तुम्हाला बांधकाम कामगाराचा वैयक्तिक तपशील दिसेल, जसं की बांधकाम कामगाराचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याचा रजिस्ट्रेशन डेट, तसेच रिन्युअल डेट आणि प्रोफाइल ऍक्टिव्हेशन अशी काही बेसिक माहिती तुम्हाला या पुढील पेज वरती दिसेल। त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पेज स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। पेज खाली घेतल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर समोर तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन एक्नॉलेजमेंट असे एक बटन दिसेल, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रिन्युअल पावती दिसेल। ही डिजिटल स्वरूपाची पावती तुम्ही कोणत्याही बांधकाम कामगार कल्याण योजनेसाठी वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचं स्मार्ट ID कार्ड काढण्यासाठी खालील तुम्हाला eID कार्ड असं एक ऑप्शन दिसेल, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट तुमच्या समोर ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट असं एक बटन दिसेल, त्या बटनावरती तुम्ही क्लिक करायचा आहे। अशा पद्धतीने तुमच्या समोर डिजिटल स्वरूपाचं एक स्मार्ट ID कार्ड दिसेल। हे स्मार्ट ID कार्ड तुम्ही इथून पुढील कामासाठी वापरू शकता। अशा पद्धतीने तुम्ही रिन्युअल पावती व स्मार्ट ID कार्ड काढू शकता। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।